करू. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी डॉक्टर सोनाली लोखंडे, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाई, जिल्हा चंद्रपूर येथे विषय तज्ज्ञ उद्यानविद्या या विषयाचे तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण जो विषय घेणार आहोत तो अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. तो विषय म्हणजे माती परीक्षण. आता आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय की माती परीक्षण काय आहे, कसा नमुना घेतला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण माती परीक्षणाची गरज का पडावी हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आज आपण बघतो आहे की जमिनीची धूप ही खूप मोठ्या प्रमाणात होते. दरवर्षी हेक्टरी 16 टन माती ही पाण्याने किंवा इतर अनेक कारणामुळे वाहून जाते. जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण अत्यंत कमी झालेले आहेत आणि यामुळे मातीमध्ये विविध प्रकारच्या अन्नद्रव्यांची कमतरता आपल्याला दिसून येते आणि याचाच विपरीत परिणाम म्हणजे आपल्याला दिवसेंदिवस नत्र, स्फुरद आणि पाला अशाची जास्त गरज भासू लागलेली आहे आणि पाहिजे तितकं अपेक्षित असं उत्पन्न आपल्याला मिळत नाही. आणि म्हणूनच माती परीक्षण करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या शेतामधलं किंवा आपल्या जमिनीमधलं सेंद्रिय कर्ब आपल्याला वाढवता येईल आणि खतांचा अगदी योग्य प्रमाणात असा वापर करता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण माती परीक्षण कधी करावे. तर माती परीक्षण हे साधारणपणे आपण मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यात करावे, जेव्हा माती ही पूर्णपणे कोरडी असते आणि ती काढणं सोपे जाईल. या 3 महिन्यामध्ये ती करणं सोपं जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मातीचा नमुना कुठनं घेऊ नये. तर जिथे आपण शेतामध्ये गाईढोरं बसवत असेल ती जागा किंवा जिथे आपण खतांचं मिश्रण करतो ती जागा, ती सगळी जागा आपण सोडून द्यावी. नंतर त्या ठिकाणचा आपण एक प्रातिनिधिक असा स्वरूपाचा नमुना घेतो आहे. याकरता मातीचा नमुना घेताना आपल्याला जी काही आपली जमीन आहे त्याच्यामध्ये आपल्याला इंग्लिशच्या Z आकाराचा झिगझॅग मॅनरमध्ये आपल्याला खड्डे करायचे आहे. आता हे जे खड्डे आहेत, याची ही जी खोली आहे, या खड्ड्यांची खोली ही त्या त्या पिकांप्रमाणे ठरते. जर धानाचं पीक असेल तर 30 सेंटीमीटर, कपाशी असेल तर त्याखाली, आणि जर आपल्याला फळपिकं घ्यायची असेल तर ती 90 सेंटीमीटर खोल. कारण त्या त्या विषयाप्रमाणे किंवा त्या त्या पिकांप्रमाणे त्याची मुळं खोल जातात आणि तिथूनच ते अन्नधान्य किंवा तिथूनच ते आपलं अन्नद्रव्यांचं शोषण करतात आणि म्हणूनच त्याची खोली कुठल्या पिकासाठी आपण घेतो आहे हे खूप महत्त्वाचं आहे. यानंतर आपण मातीचा व्ही आकाराचा खड्डा करून घ्यायचा आहे. व्ही आकाराचा खड्डा करण्याकरिता आपण कुठलीही लाकडी वस्तू वापरणं गरजेचं आहे. खड्डा करताना आपण जे काही जागा निवडली आहे तिथे आपण खडूनी किंवा चुन्याने मार्क करून घ्यावेत, तिथे खुणा करून घ्यावेत आणि त्याचा व्ही आकाराचा खड्डा करावा. खड्डा करताना जी वरून पडणारी माती आहे ती काढून घ्यावी आणि आपण जो व्ही आकाराचा खड्डा केलेला आहे त्याच्या आजूबाजूची खरवड काढून घ्यायची. आता आपण जितक्या ठिकाणी आपण खड्डे केलेले आहेत, 5-6 ठिकाणी असे प्रातिनिधिक नमुना घेण्याकरता जे खड्डे केलेले आहेत ते आपल्याला त्या सगळ्या ठिकाणचे आपल्याला खरवड काढून घ्यायची आहे मातीची आणि ती एका ठिकाणी गोळा करायची आहे. अशी साधारणपणे आपल्याला या सगळ्या खड्ड्यांमधनं 1 किलो अशी माती गोळा करायची आहे. त्यानंतर त्या मातीचे किंवा त्या आपण केलेल्या जमा केलेल्या मातीचे 4 समान भाग करायचे. 4 समान भाग केल्यावर त्याचे समोरासमोरील 2 भाग काढून घ्यायचे आहेत आणि उरलेले 2 भाग पुन्हा एकत्र करायचे. याप्रमाणे आपल्याला प्रत्येक वेळेस त्याचे 4 समान भाग करून 2 वेगळे करणे आणि पुन्हा दोघांना एकत्र करून पुन्हा त्याचे 4 समान भाग करून अशी ही पद्धत आपल्याला जवळपास 1 पाव माती राहीपर्यंत करायची आहे. याप्रमाणे आपण ती मातीचा नमुना गोळा करायचा आहे आणि तो मातीचा नमुना गोळा करून एका कापडी पिशवीमध्ये तो टाकायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एका कागदावर आपल्याला आपलं नाव, जमिनीचा सेतसारा नंबर, गट नंबर, मोबाईल नंबर, गाव, कोणत्या पिकासाठी घ्यायचं आहे ते, आधी कुठली पिकं घेतली आहेत, यावर्षी कुठल्या पिकं अपेक्षित आहे, त्याकरिता आपल्याला ती सगळी माहिती लिहून आपल्याला त्या पिशवीमध्ये टाकायची आहे. आणि हा असा शास्त्रशुद्ध पद्धतीने घेतलेला नमुना आपल्याला जी काही आपल्याकडे टेस्टिंग लॅब आहे किंवा जिथे माती परीक्षण केलं जातं तिथे आपल्याला पाठवणं अपेक्षित आहे. याप्रमाणे आपल्याला मातीचा नमुना घेऊन आपल्याला या एका मातीचा नमुना घेतल्यामुळे सुद्धा आणि खतांचं व्यवस्थित नियोजन केल्यामुळे सुद्धा आपल्या पिकांमध्ये किंवा आपल्या शेताच्या खर्चामध्ये कुठेतरी आपल्याला कमी होताना दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढण्यासही मदत होते. म्हणून माझे सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की त्यांनी आपल्या मातीचा नमुना हा तपासणीकरता पाठवावा. नमुना हा दरवर्षी घेऊ नये, नमुना दर 3 वर्षांनी घ्यावा, जेणेकरून
आपल्याला योग्य तो प्रमाणात आपल्याला खतांचा वापर करता येईल. धन्यवाद.